नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील हाच खेळ पुन्हा उद्या एक रंगक्रीडा या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी पहिला भाग वाचतो. हाच खेळ पुन्हा उद्या एक रंगक्रीडा. श्रीरंग गोडबोले यांचे हाच खेळ उद्या पुन्हा हे नाटक वास्तव आणि फॅन्टसी यांचे गुंफण असलेले, दोहोंच्या सीमारेषांना एकमेकीत गुंतवणारे एक छोटेसे सुटसुटीत हलके फुलके रंजक नाटक, पण अखेरीला उदास विषण्ण असा अनुभव देणारे गांभीर्य पर्यवासी नाटक. यातील भावा अनुभव तर अगदी परिचित. तेही नो दिवसहा गतहा या उत्तर रामायणातील रामाच्या व्याकुळ उद्गारात सूत्रबद्ध होईल असा. भूतकाळात जे अनुभवले ते मनात रम्य होऊन कायम घर करून बसलेले आणि वर्तमानातील त्याचे ओसाड पडसडले रूप मनाला उदास करीत असलेले, त्यामुळे अशा वर्तमानाला नाकारीत हे मन भूतकाळातील त्या रम्य घरात भावविवशतेने शिरत असलेले. गोनी दांडेकरांच्या पडघवलीने हा भावानुभव आपल्याला खूप भावविवश होऊन दिलेला. पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळणी असाच अनुभव अधूनमधून उपहासाच्या पातळीवर जात खेळवलेला. याच स्वरूपाचा एक भावानुभव. मनात घर करून बसलेली तीच भूतकाळाविषयीची आसक्ती आणि वर्तमानाबद्दलची उदास खिन्नता, त्या रम्य भूतकाळात शिरणे आणि त्याच भूतकाळात रमणे हा या नाटकाचा परिचित विषय. नाटकाचे कल्पक देणे. आज कालच्या भूतकाळात रमणे आणि उद्या भूतकाळ झालेल्या आजच्या वर्तमानात रमणे ही माणसाची सर्व स्थलकाली आढळणारी वृत्ती. हाच खेळ उद्या पुन्हा हे शीर्षक याच वृत्तीचे निदर्शन. या परिचित वृत्तीच्या संदर्भात येथे काही अद्भुत घडते. प्रत्यक्षात नसलेल्या पण रम्य भूतकाळाला समवेत घेत हव्याशा वाटणाऱ्या वर्तमानाचे येथे जे प्रत्यक्ष मूर्त सर्जन घडते आणि ते ज्या प्रकारच्या मनोभूमीत घडते ते या नाटकाचे कल्पक देणे ठरते. रम्य भूतकाळाचा वेगवेगळ्या पातळीवरील हवासा वाटणारा रम्य पुनर्जन्म असे या अद्भुताचे स्वरूप असते. स्वप्न किंवा क्षणिक आभास असे या फॅन्टसीचे स्वरूप नाही, तर विशिष्ट वृत्तीच्या माणसाच्या मनात सर्जित होणारे वास्तवच असा नाट्यानुभव ही फॅन्टसी देत असते. Fantasies are readily aroused by frustration and unsatisfied needs. Sometimes when deprivation is extreme, fantasies develops into hallucination and becomes real. या पीटर डाली यांच्या निरीक्षणाचा येथे प्रत्यय येतो. नाट्यानुभवाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे म्हणजे वास्तव आणि अद्भुत यांच्या सुटसुटीत आणि हलक्या फुलक्या मिलनातून ब्लॅक कॉमेडी सदृश एक उदास विषण्ण अनुभव देणे हे या नाटकाचे नाट्यकार्य ठरते. पुण्याचे भानुविलास वा विजयानंद किंवा मुंबईचे भारत माता वा एडवर्ड असे कोणते तरी एक जुने पुराणे रतनविलास नावाचे थिएटर बंद पडून खूप वर्ष लोटलेली, सर्वत्र जीर्ण शीर्ण अवकळा आलेली, सगळा जुना लाकूडफाटा वासे गायब होत चाललेले, स्टोअर रूमचे दार फोडून पोरेटोरे त्यातील फिल्म डबे घेऊन चाललेली, तिथेच या जीर्ण शीर्ण थिएटरचा एकेकाळचा मॅनेजर पाटणकर अजून राहत असलेला, सोबतीला एकेकाळचाच प्रोजेक्शनिस्ट नंदलाल, दोघेही रम्य भूतकाळाला वंचित झालेले. त्या दोघांनीही 1940-45चा मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ रात्रंदिवस याच रतनविलासमधून पाहिलेला. मॅनेजर पाटणकर त्याच 1940-50च्या चित्रपट सुवर्णकाळात हरवलेला, स्वतः दिग्दर्शक आणि नायक होण्याची स्वप्ने पाहत असलेला,
वर्तमानातील वास्तवाच्या जीर्ण शीर्ण अवकळेतून सतत भूतकाळातील स्वप्न जगात शिरणारा, खूपदा वास्तवापासून पूर्णपणे तुटून हवीशी अद्भुते अगदी खरीखुरी पाहणारा, त्याच्याबरोबर सतत वावरणारे जिवंत वर्तमान सदृश अद्भुते फॅन्टसी हे त्याला लाभलेले जीवन देणे आहे. तो नाटकाच्या अखेरीला म्हणतो, त्या विहिरीत तो उच्छ्वास आहे. पुराण काळापासून चालत आलेला तो जीवन स्रोत आहे. त्याची मुस्कटदाबी करू नका. माझी इंदू गुदमरेल हो, गुदमरेल. हा उच्छ्वास म्हणजे त्याच्या मनातील अद्भुते, कल्पनाविलासिते, फॅन्टसी निर्माण करणारी शक्ती. या शक्तीचा स्रोत म्हणजे जीवन स्रोत. तो नसेल तर सारे जीवनच गुदमरेल. एवढे त्याच्या जीवनात या फॅन्टसीला स्थान आहे. अद्भुते, कल्पना विलासिते निर्माण करणाऱ्या या त्याच्या शक्तीमुळेच तो भूतकाळाच्या केवळ भावविवश आठवणीत रमत नाही, तर त्या रम्य भूतकाळातून नवा जिवंत रम्य वर्तमान जन्माला घालून त्याचे जगणे चाललेले असते. आपण याला सुप्त मनाचा स्वप्नपूर्तीचा खेळ किंवा आभास असे म्हणू. पण त्याबाबत ते अद्भुत फॅन्टसी हे जिवंत, वास्तव आणि खरेखुरे सत्य असते. 1940-50च्या त्या कुणा भूतकाळातील थिएटरच्या आवारातील पडक्या विहिरीत जीव दिलेली इंदू नामक अभिनेत्री, अगदी 1996च्या मध्यरात्री तो पाटणकर वृद्धेश्वराच्या घाटावर नदीच्या संथ धूसर प्रवाहाकडे बघत बसलेला असताना ती इंदू कितीकदा हलक्या पावलांनी येत असते, त्याच्या शेजारी बसत असते, त्याच्याकडे बघत मंदपणे हसत असते, त्याला हळूच मोरपिसासारखा स्पर्श करीत असते, त्याच्या जेवणासाठी केळीचे पान मांडीत असते. पण नंदलालच्या आग्रहाखातर वास्तवातील संध्याकाळी तो अगोदरच जेवला असल्याने त्याच्याने इंदूच्या सागर संगीत जेवण घेणे शक्य होत नसते. मग इंदू केळीच्या पानावरील त्याच्यासाठीचे ते सागर संगीत जेवण उधळून तरातरा निघून जात असते. त्यानंतरचे त्याचे शोधणे, निसमजूत घालणे, तिचे दडी मारून अंधारात बसणे, मरणाची धूळ साचलेल्या त्या जीर्ण शीर्ण थिएटरात याचे चाचपडणे, धडपडणे, त्याला पटापट शिंका येणे, त्याची फजिती बघून इंदूला हसून न आवरणे आणि अखेरीला गोड शेवट. दोघांनी हसता हसता प्रभात पिक्चरच्या नायक नायिकेच्या भूमिकांमध्ये शिरणे आणि त्यातीलच चित्रपट गीतांचा मधुर संगीतात प्रवेश करीत रात्रीच्या 12ला त्या जीर्ण शीर्ण थिएटरात बुडून जाणे. प्रारंभालाच या दोन मित्रांच्या संवादातून पाटणकरचे हे असले जगणे समजते. वास्तवाचे भान असलेला त्याचा सवंगडी प्रोजेक्शनिस्ट नंदलाल, त्याच्या दृष्टीने हे सारे म्हणजे त्याच्या त्या ज्येष्ठ मित्राचा कल्पनेचा खेळ असतो. पण त्याची जीवनविषयक दृष्टी समजूतदार असल्याने मित्राच्या या कल्पना विलासिताला वास्तवाचा स्पर्श करून तो त्याला दुखवित नाही. त्याला वास्तवाचे भान असले तरी तोही जुन्या आठवणीत रमणारा आहे. ते बरं होतं. सिनेमातलं कुटुंब आपलं असायचं. पिक्चर बदललं की घर बदलल्यासारखं वाटायचं. जुनी फिल्म मॅटिनीला पुन्हा आली की खूप वर्षांनी आजोळी गेल्यासारखं वाटायचं. त्यातले नटनट्या दिसल्या की नातेवाईक भेटल्याचा आनंद व्हायचा. ती गाणी लावली की दाटून यायचं. अशा या पार्श्वभूमीवर पाटणकरचे ते फॅन्टसीतील जगणे रंगमंचावर कथात्मक संवादाच्या माध्यमातून तसेच चालू राहते. त्याच पातळीवर संपूर्ण अंकभर त्याने ते अहोरात्र जगायचे आणि सवड मिळताच नंदलालला सांगायचे. नंदलालने समजूतदारपणे ऐकायचे. अशा प्रकारचे ते जीर्ण शीर्ण रतनविलास थिएटर परत चालू करावे अशी वाचकांची पत्रे एक दिवसाआड पेपरातून येत असतात. कधीतरीच मरून गेलेले रतनविलासचे मालक बापूसाहेब माने या पाटणकरला कालच भेटलेले असतात. त्यांच्याकडून त्याला समजलेले असते की या थिएटरात आता जुन्या चित्रपटांचा महोत्सव होणार असतो.
बुडालेल्या विष्णू प्रोडक्शनच्या बॅनरखाली अर्धवट डब्यात गेलेला देवाची करणी हा चित्रपट तिथे गाजायचा असतो. हमखास 100 आठवडे चालायचा असतो. मेलेल्या दादाजींच्या नव्या पिक्चरचा मेलेला प्रीमियर शो तिथे लागायचा असतो. त्यात जीव दिलेला त्याच्या इंदूचा मोठा रोल मिरवायचा असतो. सनई आदी मंगलवाद्यांचे संगीत सुरू व्हायचे असते. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी कोटी ज्योती, या त्या लखलख चंदेरी तेजात रतनविलास उजळून निघायचे असते. तिकिटांसाठी अफाट गर्दी व्हायची असते. कॅश बॉक्स भरून व्हावायची असते. सगळे परत यायचे असते. अशी ही त्याची स्वप्नपूर्तीची आशावादी फॅन्टसी. त्याचे हे असे फॅन्टसीतील जगणे त्यांनी सांगायचे, नंदलालने ऐकायचे. अगदीच राहवले नाही तर नंदलालने प्रतिक्रिया द्यायची. लोक म्हणतात, मागच्या विहिरीत एका नटीनं जीव दिला, इंदू नावाच्या. बस तो धागा पकडून तुम्ही कुठल्या कुठे बहकता. तुम्ही बडबडता आणि लोकांच्या तर्कवितर्काला खतपाणी मिळतं. कोणी म्हणतात पौर्णिमेला इथे बांगड्यांचे पैंजणांचे आवाज येतात. अमावस्येला रात्री 3ला सिनेमा चालू होतो. कोणाला छपरावरून एक बाई पळताना दिसते आणि विहिरीत धपकन पडल्याचा आवाज येतो. लोकांच्या मनातील येथील भुताटकीला तुमच्यामुळे खतपाणी मिळतं. म्हणून पाटणकर भ्रमिष्ठासारखे वागू नका. इंदू नाहीच आहे, ती कधीच नव्हती. पण फॅन्टसीत वावरणाऱ्या पाटणकरच्या दृष्टीने त्याची इंदू आहे. तिचा नवा चित्रपट आहे. तिला गाजवणारा चित्रपटांचा महोत्सव आहे आणि नव्याने गजबजलेले रत्नविलासही आहे. त्याच्या वास्तवातील वर्तमानकालीन मृतवत जगण्यात भूतकालीन 2 गोष्टी चैतन्य आणू शकतात. आत्महत्या केलेली इंदू, त्याच्या जीवनात प्रेयसी म्हणून येणे आणि बंद पडलेले रतनविलास इंदूच्या चित्रपटांसह नव्या दमाने चालू होणे. पण वास्तवात या दोन्ही गोष्टींची पूर्ती अशक्यच असते. मात्र त्याच्या फॅन्टसीत या दोन्ही गोष्टींची पूर्ती तो अनुभवित असतो. हा अनुभव अगदी खराखुरा वास्तवातला असे समजून पहिल्या अंकाच्या पूर्वार्धात तो बराचसा कथनच करीत असतो. त्यामुळे हा पूर्वार्ध कथनाच्या अंगाने जातो आहे, कथनपर होतो आहे. पण पाटणकरचे फॅन्टसीत शिरणे आणि प्रोजेक्शनिस्ट नंदलाल याला वास्तव वर्तमानाचे भान असणे या विरोधातून येथे नाट्यात्मक संवादांची निर्मिती होऊ शकली. आणि त्याचे कथनपर मनोगत हे जे बहुशः कंटाळवाणे झाले असते ते बऱ्याच अंशाने टाळले गेले आहे. सुरू झालं की तुमचं नेहमीचंच, तुम्ही बोलता बोलता घ्या ना थोडं खाऊन. माने साहेबांनी कधी सांगितला तुम्हाला हा आराखडा? नंदलालच्या अशा उपहासपर उद्गारांनी आणि स्मितहास्य करीत किल्ल्या काढतो, हसत आत जातो, निश्वास सोडतो. अशा नंदलालच्या उपहासपर हावभावांनी पाटणकर डिवसला जातो आणि त्याच्या कथानकात अधिक जिवंतपणा येऊ लागतो आणि तो नाट्यात्मक ठरू लागतो. शिवाय प्रोजेक्शनिस्ट म्हणून तुमचं पाहणं संकुचित झालंय. अवतीभोवती सर्व असं विशाल भव्य न दिसता तुम्हाला चौकटीतलं दिसतं. बाकीचं सगळं अंधारात जातंय, कापून टाकल्यासारखं. अशा पाटणकरच्या उत्तरातून वास्तवाच्या मर्यादा सांगितल्या जातात आणि वास्तवा पलीकडले काही अद्भुत असे मानवी मनात असू शकते हेही सुचवले जाते, जे दुसऱ्या अंकात अधिक प्रकर्षाने दाखवले जाते. आणि ज्या मनोभूमीत पुढील फॅन्टसी निर्माण व्हावयाच्या आहेत त्या माणसांच्या वृत्तीचे पुरेसे दर्शन घडवणे हे नाट्यात्मक कार्यही हा पूर्वार्ध करीत असतो. या पूर्वार्धातील या माणसाच्या वृत्तीचे पुरेसे दर्शन घडवण्यामध्ये या माणसाने त्याच्या आभासांचे केलेले सत्यवत कथन हे नाटककाराने स्वीकारलेले माध्यम येथे अर्थपूर्ण ठरले आहे. त्याच्या आभासाचे हे कथन कंटाळवाणे पाल्हाळिक होणार नाही याची काळजी तर घेतली पाहिजे. त्यासाठी वास्तवाचे पुरेसे भान असलेला नंदलाल या पात्राची निर्मितीही एकूण नाट्याला परिपोषण झाली आहे. इथे पहिला भाग थांबवतो. धन्यवाद.